नमस्कार मित्रांनो. आत्ताच एक माझा भेटला होता. मी झोमॅटोची रायडिंग मारतो आणि तो मित्र रॅपिडोची रायडिंग मारतो. मी झोमॅटोच्या ऑर्डरसाठी वेट करत होतो. त्याच दरम्यान मला तो मित्र भेटला आणि त्याने मला त्याच्या यूट्यूबच्या ब्लॉगरबद्दल VOLG ब्लॉगरबद्दल सांगितलं. त्यानंतर त्याने मला ती कल्पना दिली. अगोदर मी फोटो किंवा माझे व्हिडिओज मी टाकायचो, पण मला त्याबद्दल माहिती नव्हतं. मी इंस्टावरती टाकायचो, पण त्यानं मला ती आयडिया दिली. त्यातून मी ही कल्पना मला सुचवली. त्यातून मी आता सुरुवात करत आहे त्याची. तर मी सध्याच्याला आता झोमॅटोची ऑर्डर मारतो, म्हणजे रायडिंग करतो. झोमॅटोची ऑर्डर असते. सध्याच्याला मी नवी मुंबई खारघरमध्ये आहे. गेल्या 2-3 वर्षापासून मी झोमॅटोची ऑर्डर मारत आहे. सध्याच्याला मी एरिया चेंज केलेला आहे. म्हणजे नवी मुंबईमध्ये माझ्याकडे वाशी, कोपरखैरणे, घनसोली, ऐरोली, खारघर, नेरूळ, कामोठे, कळंबोली हा सर्व एरिया माझ्याकडे पडतो. परंतु मी आत्ता सध्याच्याला राहण्यासाठी खारघरच्या बाजूला तळोजा आहे आणि तळोजाच्या सुद्धा आत एक गाव आहे घोटगाव. त्या घोटगावामध्ये राहतो. मला जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्याकरता मी माझ्या झोमॅटोच्या ID वरती मी वाशी हा एरिया माझ्याकडून मायनस केला, मी म्हणजे काढून टाकला. फक्त खारघर, नेरूळ हा एरिया मी माझ्यापाशी ठेवलेला आहे. तर खारघरमध्ये माझ्याकडे कामोठे आणि कळंबोलीचा एरियासुद्धा माझ्याकडे ॲड आहे. तर ती सकाळपासून तरी म्हणजे मी रोज नाही म्हटलं तरी ना 18 ते 20 ऑर्डर मारतो आणि 1000 रुपये कमवतो. पेट्रोल माझे 200चं जळतं. त्यातून मी माझे 750 ते 800 रुपये माझे इन्कम होते. परंतु संध्याकाळी आता काय झालेलं आहे, आता माझ्याकडं म्हणजे एरिया कमी केला, त्यामुळे मला अजिबात ऑर्डर नाही. फक्त सकाळपासून 5 मी ऑर्डर मारलेले आहे. 7 ऑर्डर मारले आहेत आणि त्याचे जरा मोठ्या ऑर्डर भेटल्यामुळे त्याची इन्कम 500 रुपये झाली. आता गेल्या 5 वाजल्यापासून ते आता 7 वाजेपर्यंत आता टायमिंग झालेलं आहे. तुम्हाला फक्त 7:30 वाजे आले, 7:28 झालेले. माझ्याकडे अजून एकही ऑर्डर आलेली नाही आहे. 2.5 तास झालेले. झोमॅटोची काही इन्कम काही कमी नाही आहे, भरपूर चांगली आहे. म्हणजे काय मॅडम काय कारण झालेलं आहे नक्कीच मी तुम्हाला सांगेन. आणि आता जर मला पुढे ऑर्डर लागलीच तर मी तुम्हाला त्याबद्दल नक्कीच कळवीन माझ्या एका छोट्याशा ब्रेक.